आपल्या शरीरात एक स्पेशल डीएनए असतो, मायटोकॉन्ड्रिया डीएनए. आणि शॉकिंग पार्ट माहितीये, हे डीएनए फक्त आईकडून पुढे जातं. हो, तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी, तुमच्या शरीरात आजही तुमच्या आईच्या आईच्या आईचं डीएनए जिवंत आहे. पण जर मुलगा असेल तर तो हा डीएनए पुढे ट्रान्सफर करू शकत नाही, फक्त मुलगीच करू शकते. आता थांबा, म्हणजे सायन्स असं म्हणतंय का की वंश मुलगी पुढे नेते? पूर्णपणे तसंही नाही, कारण वडिलांचे जीन्स सुद्धा पुढे जातात. पण समाजात दाखवलं गेलं की वंश फक्त मुलांमुळेच पुढे जातो. ते सायंटिफिकली कम्प्लीट ट्रूथ नाही. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ज्यासाठी वंशाचा दिवा म्हणतात ना, तो वाय क्रोमोझोम तो खूप छोटा असतो. त्यात जीन्स पण कमी असतात कम्पेअर टू फिमेल एक्स क्रोमोझोम. म्हणजे विचार करा, ज्या मुलीला अनेक ठिकाणी अजूनही परकधन मानलं जातं, तिच्यामुळेच हजारो वर्षांची एक जेनेटिक चेन पुढे चालू आहे. मग खरंच वंश आडनावाने जिवंत राहत नाही, तो जिवंत राहतो संस्कारांनी, प्रेमाने आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचणाऱ्या विचारांनी. अशाच नवनवीन इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी एक कटिंग मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा.